brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. माजी मंत्री आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तारांच्या याच फोटोंवरून नवा वाद सुरू झालाय. काल महाशिवरात्रीच्या दिवशीच अब्दुल सत्तार छत्रपती संभाजीनगरच्या रहिमताबादमधील नागेश्वर मंदिरात गेले. सत्तारांनी तिथं दर्शन घेतलं, लोकांशी संवादही साधला. अब्दुल सत्तारांचे हेच मंदिरात गेल्याचे फोटो हा म्हणता सोशल मीडियावरून महाराष्ट्रभर व्हायरल झाले आणि सुरू झाला नवा वाद. मांसाहार केल्याशिवाय ते घराबाहेर पडत नाहीत असा आरोप करत हिंदू संघटना आणि हिंदुत्ववादी तरुणांनी अब्दुल सत्तारांच्या मंदिरात जाण्यावरून जोरदार आक्षेप घेतला. हिंदू तरुणांनी मंदिरात गोमूत्र शिंपडत शुद्धीकरण केलं. दुसरीकडे भाजपनेही यावरून जोरदार हल्लाबोल सुरू केलाय. भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसलेंनी तर अब्दुल सत्तारांनी हिंदू धर्म स्वीकारलाय का असा सवाल करत टीकेची झोड उठवली. अब्दुल सत्तारांनी हिंदू धर्मात प्रवेश केलाय का? आणि नसेल तर मग त्यांनी बाहेरून दर्शन घ्यायला हवं होतं. आमच्या देवी देवतांची मंदिरं ही काही स्मारकं नाहीये, गर्भगृहाचे धार्मिक नियम असतात. त्याच्यामुळे राजकीय फायद्यासाठी आमच्या धर्माचे नियम मोडू नका. आणि जर तुम्हाला खूपच इच्छा असेल तर हिंदू धर्मात प्रवेश करा आणि मग खुशाल देवी देवतांचे आशीर्वाद घ्या. महाराष्ट्रात सध्या टिपू सुलतानवरून आधीच वाद सुरू आहे. त्यातच अब्दुल सत्तारांनी मंदिरात जाण्याच्या केलेल्या कृत्यामुळे पुन्हा एकदा हिंदू मुस्लिम वादाला फोडणी मिळू शकते. छत्रपती संभाजीनगरहून इसरा चिश्ती आणि नाशिकहून प्रवीण ठाकरेसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.